सुनेत्रा वहिनी आहेत, पण एक जिल्ह्याची पालककर्मी आहे, त्या निमित्ताने जिल्ह्याची मंत्री म्हणून, संपर्क मंत्री म्हणून मी या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालीन. आपल्या पालकमंत्री पण महिला आहेत, त्यांना पण सवय नाही. जेव्हा जेव्हा या जिल्ह्यामध्ये महिला पालकमंत्री म्हणून मी काम केलं तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाला वेगळी दिशा दिली आहे. सुनेत्रा वहिनींची पण माझी चांगली 25 मिनिटं बैठक झाली. त्यांनाही मी सांगितलं की ही सामाजिक उपयोगाची कामं, पक्ष आणि हे सगळे विषय बाजूला घेऊन आपण करूया, एक चांगला प्रस्थापित करूया इथे. तर त्यांनी पण खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे या गेवराईचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी पालकत्व गेवराईचं आज स्वीकारते असं जाहीर करते. तसंही आधी माझं होतंच, पण नव्या नगरपालिकेच्या निमित्ताने, नवा नगराध्यक्षांच्या निमित्ताने मी स्वीकारते आणि या सगळ्या गोष्टींची पूर्ण जबाबदारी स्वीकारून प्रत्येक गोष्ट मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी उभी राहील असा शब्द देते. बीड जिल्ह्याच्या काही महत्त्वाच्या विषयांवर आज आढावा बैठक घेतलेली आहे. माझं कर्तव्य मी बीड जिल्ह्याचे आहे, इथल्या काही विषयांना मार्गी लावण्यासाठी काय मदत करता येईल यासाठी आढावा बैठक घेतली. माझ्या विभागाच्या विषयांवर पशुसंवर्धन आहे, पर्यावरण आहे, इथल्या नगर परिषदा, तिथली स्वच्छता, त्यांचे STP, तिथला सगळं ड्रेनेज, या सगळ्या विषयांवर, कचऱ्याचं व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, या सगळ्या मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये डिटेल बैठक घेतली. आणि पावसाची परिस्थिती काय आहे, पेरणीची परिस्थिती काय आहे, खतांचं आवंटन काय आहे याच्याबद्दल चर्चा केली. आणि काय नाविन्यपूर्ण असे प्रकल्प हे लोक करणारे त्यांच्या टीमच्या टार्गेटवर आहे, जे स्वतः अजितदादा असताना त्यांची इच्छा होती ते करायची. या सगळ्यांचा डिटेल आढावा आज घेतला. भरपूर वेळ माझी बैठक चालली आणि चांगलं जिल्ह्याचं काय चाललंय याच्याविषयी जरा प्रशासकीय माहिती मिळाली आणि गती द्यायला मदत झाली. पण तशी वेळ येऊ नये अशी माझी ईश्वराला प्रार्थना. तुम्ही पालकमंत्री असताना पीक विमा मिळायचा, तसा बीड जिल्हा पीक विम्यापासून वगळलं गेलंय. गेल्या अनेक वर्षापासून पीक विमा मिळाला नाही. मध्ये काही घटना घडल्या होत्या वाटतं, काही चौकशा लागल्या त्याच्यामुळे तसं झालंय. पण तशी वेळ आली तर मी स्वतः हस्तक्षेप करते. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीचे सदस्य आहात. केंद्रामध्ये मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहे. यात राज्यातल्या कोणत्या मंत्र्याला मंत्रिपद मिळेल असं वारे मी तुमचे टीव्हीवरच बघायले, असे कुठले वारे आमच्या बैठकीत नाहीयेत. असले काही वारं नाही. आम्ही फक्त आता त्या पावसाची वाट बघतोय, दुसऱ्या कुठल्या वाऱ्याची वाट बघत नाही. तर या चर्चा तुमच्याच कडून ऐकायला मिळाल्यात, आमच्या डोक्यातही नाहीये. आम्ही आमचं काम करतोय आणि खूप छान चाललंय. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली दोघेही DCM तिघे जण मिळून गुण्या गोविंदाने नांदतायत. कशाला दृष्ट लावताय आपण?